हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवले आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट बनणारा अंडा ऑमलेट. तर चला अंडा ऑमलेट परफेक्ट कसा बनवायचा, तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायचं पालक घ्यायची, 2 टमाटर, 2 ते 3 इथं हिरवे कांदे, नंतर कोथिंबीर आणि हिरवी मिरची. नंतर इकडं टमाटर आणि कांदा कट करून घ्यायचा. आणि इथं मी मोठाले तुकडे करून घेतले होते कांदा आणि टमाटरचे. कांदा आणि टमाटर मला हे चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं होतं म्हणून. आणि जर तुम्हाला अंडा ऑमलेट बनवायचं असेल तर तुम्ही त्याला टमाटर आणि कांदा एकदम चॉपरमध्ये किंवा एकदम बारीक चिरून घ्यायचं, म्हणजेच त्याने आपलं अंडा ऑमलेट एकदम परफेक्ट आणि टेस्टी होतं. इथे मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलं. एका मिनिटामध्ये आपलं इथं कांदा आणि टमाटर चॉपरमध्ये बारीक झालं होतं. आणि तुम्ही बघू शकता असं इथं मी बारीक करून घेतलं होतं. नंतर इकडं पालक स्वच्छ धुवून घ्यायची आणि पालक पण बारीक चिरून घ्यायची. शक्यतो माझी मुलं पालक खात नाही म्हणून मी असं अंडा ऑमलेटमध्ये त्यांना पालक ॲड करून देते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात किंवा तुम्ही स्किप पण करू शकतात. आणि इथे मी अशी पालक बारीक चिरून घेतली. नंतर हिरवी मिरची ती पण बारीक चिरून घेतली. नंतर कोथिंबीर. नंतर घ्यायचा एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये 2 अंडे फोडून घ्यायचे. नंतर घालायची हळद, चवीनुसार मीठ. आणि आता याला व्यवस्थित फेटून घ्यायचं एकजीव होईपर्यंत. आणि हे फेटून झाले की नंतर घालायची बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला पालक, कोथिंबीर आणि कांदा आणि टमाटर बारीक केलेलं ते व्यवस्थित मिक्स करायचं. इकडे ठेवायचा तवा गरम करण्यासाठी. तवा गरम झाला की थोडं तेल घालायचं आणि तेल असं पूर्ण तव्यावरती पसरून घ्यायचं. आणि तेल आता तेल पण आणि तवा पण व्यवस्थित गरम झाला होता. नंतर घालायचं बॅटर. इथं आपल्याला थंड तव्यावरती बॅटर घालायचं नाही. आपण जर थंड तव्यावरती हे अंडा ऑमलेटचं बॅटर घातलं की ते आपलं सगळं ऑमलेट खाली तव्याला चिपकतं. म्हणून थोडा गरम होऊ द्यायचा तवा, नंतरच ऑमलेट घालायचं. आणि गरम तव्यावरती आपण हे बॅटर घातलं होतं तर बघा एकदम परफेक्ट असं आपलं हे अंडा ऑमलेट इथं तयार झालं होतं. आणि तुम्ही खालची पण बाजू बघू शकता, अगदी परफेक्ट आपली ही तयार झाली होती भाजून. नंतर इथं मी दोन्ही पण बाजू व्यवस्थित भाजून घेतल्या. आणि इथं बघा परफेक्ट असं आपलं हे अंडा ऑमलेट तयार झालं होतं, म्हणजे चिटकलं पण नाही आणि मधातून फाटलं पण नाही. एकदम असं परफेक्ट हे तयार झालं होतं आणि व्यवस्थित भाजल्या पण गेलं. आणि परत एक ऑमलेट तयार करून घेऊया. परत तवा गरम करून घ्यायचा, थोडं तेल घालायचं आणि नंतर ऑमलेट घालायचं. आणि थोड्या भाज्या अशा पसरून घ्यायच्या, म्हणजे ते आपण टमाटर, कांदा, पालक घातली होती ती अशी व्यवस्थित पसरून घ्यायची. आणि चला हे पण अंडा ऑमलेट आपलं एकदम परफेक्ट तयार झालं होतं. याला पण दोन्ही बाजूला व्यवस्थित शेकून घ्यायचं. आणि टंब हे ऑमलेट असं फुगून आलं होतं.
एकदम झटपट होणारा सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडा ऑमलेट एकदम परफेक्ट आपण इथं बनवून दाखवलेलं आहे. तर एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण. आणि तुम्हाला हे अंडा ऑमलेट कसं वाटलं कमेंटमध्ये मला ते पण सांगा. तर चला मग सकाळचा नाश्ता तुम्ही पण एन्जॉय करा. थँक्यू.